पाहत आहात सरकार मराठी न्यूज. पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं खेड तालुक्यातील खेड एस.टी. स्टँडवर द दारूचा नसून द दुधाचा या उपक्रमाद्वारे दूध वाटप करण्यात आले व तरुणांनी व्यसनाच्या अधीन जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारे सचिन गोवळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा प्रधान सचिव संदीप गोवळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वोवाबाजी संघर्ष प्रकल्प सचिन शिर्के, नशाबंदी मंडळ रत्नागिरी संघटक शैलेंद्र सकपाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती खेड पंकज शिर्के, अंधश्रद्धा निर्मूलन समिती खेड दीपक फागे, आयुष गोवळकर, साधना गोवळकर, मनीषा गोवळकर, साहिल चिनकटे, चिराग गोवळकर, सचिन मोहिते, उपसचिव युवा तालुका RPI प्रशांत गंभरे, रोजगार आघाडी RPI तालुका अध्यक्ष जितेंद्र तांबे, RPI रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस हे मान्यवर उपस्थित होते. हो थांबा जरा लगेच तोंडाला लावलो काय दारूचा नाही दुधाचा 31 डिसेंबर आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण दारूच्या नशेमध्ये विजयोत्सव म्हणून किंवा नवीन वर्षी सुरुवात म्हणून आपण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. आणि यानं काय होते, नुकतेच तरुण वयामध्ये आलेली काही मुलं आहेत ती व्यसनाच्या सुरुवातीला त्याचे बळी पडतात किंवा त्याच्या व्यसनाधीन होतात आणि ही सवय नंतर हळूहळू होऊन त्याचं काय होते, दारूच्या नशेमध्ये त्याचे रूपांतर होते आणि मग ती सवय त्याला कंटिन्यू लागत जाते. आणि सध्याची जी पिढी आहे आपली तरुण पिढी, ही तरुण पिढी ही व्यसनाधीनच्या अधीन एवढी झालेली आहे की म्हणजे अगदी साखरपुडा असला, अगदी लग्न असलं, अगदी म्हणजे हळद असली, ह्यात म्हणजे दारूशिवाय आपलं ते कार्यक्रम पारच पडत नाही. अशा प्रकारची व्यवस्था सध्या तयार झालेली आहे. दारू पिणं ही एक आपली फॅशन झालेली आहे. तर ती त्याकडे वळल्यामुळे आपला जो तरुण आहे हा व्यसनाधीन होत चालला आहे. त्या व्यसनाधीनातून जर बाहेर पडायचं असेल तर आमच्या अंधश्रद्धा समिती ही आपण दर दारूचा नाही तर दर दुधाचा, म्हणजे दुधात आपण दूध पिऊन आपण तो साजरा करूया. नवीन वर्षाचं स्वागत हे दारूचा न करता दुधाचा करूया. आणि त्यानिमित्तानं आपण जो दारूची जी बॉटल आहे तिला जोडो मारून आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या व्यसनाधीनचे जे कार्यक्रम असतील, आमचा सचिन शिर्के हा ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्याचं व्यसनमुक्तीसाठी फार मोठं काम करतोय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या अनुषंगाने तरुण जो आपला आहे हा तरुण दारूच्या नशेमध्ये न बुडता त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर उपक्रम किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा काही योजना किंवा वेगवेगळ्या काम जर त्याला दिलं तर ही जी नशा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अंगानं जी काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले जाते, म्हणजे छोटासा वाढदिवस जरी साजरा करायचा झाला तरी संध्याकाळी पार्टी आहे का अशा प्रकारचं मागणी केली जाते. आणि यावरून आपल्या लक्षात येतील की सध्याची तरुणांची जी व्यसनाकडे वळण्याची जी काही प्रवृत्ती चालली किंवा ती त्यांची जी काही वृत्ती सुरू झालेली आहे किंवा व्यसनाकडे जाण्याचा जो मार्ग त्यांचा दिसतोय तो फार वाईट आहे. आणि याच्यातून आपला जो 20व्या शतकामधला आपला जो काही प्रगतशील भारत आपण म्हणू इच्छितोय तो व्यसनाकडे वळला आहे की काय अशा प्रकारचं चित्र सध्या निर्माण होताना दिसतंय. त्यामुळं माझ्या सगळ्या तरुण बांधवांना असेल किंवा आपल्या सगळ्या नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे की 31 हा आपला नवीन वर्षी सुरुवात करताना किंवा मागच्या वर्षाला निरोप देताना आपण दारू पिऊन न करता दारूचा न करता दुधाचाच म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या व्यसनाकडे झालेला जो काही तरुण आहे तो पुन्हा आपल्या चांगल्या प्रवाहामध्ये येईल. एवढीच सगळ्यांची अशी मागणी.